नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण नागपंचमी विशेष कोकणातील पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे खांडवी किंवा खांटोळी ही म्हटली जाते, ते आज आपण बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही खांडवी बनवून दाखवणार आहे. नागपंचमीला अनेक घरामध्ये पाटा वरवंटा वापरत नाहीत आणि भाजणीही केली जात नाही. शिवाय तळणीचे पदार्थही बनवले जात नाही. त्यामुळे वाफवून तयार केलेली कांडोळी नागपंचमीच्या नैवेद्यासाठी एक उत्तम पारंपरिक पदार्थ आहे. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही खांडोळी बनवली तर अगदी परफेक्ट अशी तयार होते. शिवाय खायला तर अप्रतिमाचे लागते आणि 2 दिवस तर आरामात टिकते. अगदी साधी सोपी रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. खांडवी बनवण्यासाठी प्रथम आपण गुळाचे पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेले गरम करत ठेवले आहे. पातेले गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 3 वाट्या पाणी घालूया. ज्या वाटीने 1 वाटी तांदळाचा रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे 3 वाट्या पाणी घ्यायचे आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. ह्याप्रमाणे जर तुम्ही खांडवी बनवली तर अगदी परफेक्ट अशी तयार होते. आता पाणी थोडीसे उकळल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी गूळ पावडर घालूया. इथे मी गूळ पावडर घेतली आहे. तुम्ही गुळाची ढेप चिरून घेऊ शकता. आता गूळ पाण्यात घातल्यावर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हे गुळाचे पाणी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया आणि ह्या गॅसवर आपण तांदळाचा रवा अगदी व्यवस्थितपणे भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप थोडेसे वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 1 वाटी इडली रवा घालूया. इथे मी इडली रवा घेतला आहे. तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून निथळून मिक्सरमधून व्यवस्थित जाडसर भरड तयार करून घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत रवा अगदी खरपूस त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 6 ते 7 मिनिटानंतर आपण पाहू शकता रवा अगदी खरपूस भाजला गेला आहे. इतपतच रवा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा सुवासही घरभर दरवळतो आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालूया. ओल्या नारळाच्या चवाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता ओल्या नारळाचा चव रव्यात घातल्यावर साधारणतः 1 ते 2 मिनटे रव्याबरोबर व्यवस्थित भाजून घेऊया. त्यामुळे ही खांडवी जी आहे ती फारच चवदार होते. म्हणूनच साधारणतः 2 मिनटे रव्याबरोबर नारळाचा जो चव आहे अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहे. आता ह्या स्टेजमध्ये जे आपण गुळाचे पाणी गरम करत ठेवले होते ते अशा प्रकारे रव्यामध्ये घालूया. थोडे थोडे करून आपण रव्यामध्ये जे गुळाचे पाणी गरम तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे घालूया आणि एका हाताने रवा अगदी गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. गुळाचे पाणी रव्यात घालत असताना थोडे थोडे करून अशा प्रकारे घालायचे आहे आणि एकजीव करत राहायचे आहे. नाहीतर जर एकाच वेळेस सर्व पाणी घातले तर अंगावर उडण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. पाहू शकता रव्याने पाणी अगदी व्यवस्थितपणे शोषले आहे, म्हणजे हे प्रमाण अगदी व्यवस्थित म्हणजेच परफेक्ट आहे. आता त्यात आपण अर्धा चमचा सुंठ पावडर आणि छोटा चमचा वेलची पावडर घालूया. सुंठ आणि वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. आता हे दोन्ही जिन्नस आपण रव्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यात आपण चिमूटभर हळद घालूया.
हळदही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता किंवा स्किप करू शकता। आता पुन्हा रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। त्यानंतर चव बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर मीठ घालूया। कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव द्विगुणित अशी होते। आता पुन्हा रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटे एक वाफ येऊ देऊया। हे करत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि रवा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे रवा अगदी मऊ लुसलुशीत असा तयार होतो। आता रवा शिजून होईस्तोवर आपण अशा प्रकारे प्लेटला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। अशा प्रकारे एकसारखे तूप प्लेटला व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे। ती आता आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया। पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि घट्टसर झाला आहे। आता ह्या स्टेजमध्ये थोडेसे चिमूटभर आपण त्यामध्ये जायफळ अशा प्रकारे किसून घालूया। जर जायफळ आवडत नसेल तर स्किप करू शकता। आणि पुन्हा रवा अशा प्रकारे अगदी एकसारखा करून व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि थोडासा घट्टसर असा गोळा होईस्तोवर सतत ढवळत राहायचे आहे। हे करत असताना गॅसची फ्लेम मंदच करायची आहे, नाहीतर रवा तळाशी चिकटण्याची आणि करपण्याची शक्यता असते। म्हणून मंद गॅस करूनच ही प्रोसिजर करायची आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता रवा अगदी पॅनपासून मोकळा होत आहे। या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया। आता खांडवीचे मिश्रण गरम असतानाच ते आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अगदी स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊया। जर स्पॅच्युला नसेल तर तुम्ही कलत्याचा वापर करू शकता किंवा इथे वाटीचा वापरही करू शकता किंवा काही नसेल तर ग्लासचाही इथे वापर करू शकता आणि हे मिश्रण एकसारखे व्यवस्थित पसरून घेऊया। आता खांडवीचे मिश्रण व्यवस्थित पसरून घेतल्यावर त्यावर आवश्यकतेनुसार अशा प्रकारे बदाम आणि काजूचे काप घालूया। इथे मी बदामाचे काप घेतले आहेत आणि काजू थोड्या प्रमाणात घेतले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा ओल्या नारळाचा चवही इथे वापरला तरी चालेल। अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित त्यावर दाबून घेऊया। त्यानंतर ही खांडवीचे मिश्रण गरम असतानाच आपण व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये वड्या पाडून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजच्या वड्या पाडून घेत आहे। अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी खांडवी। कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे आणि तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शेअर केला आहे। तुम्ही येणाऱ्या नागपंचमीला अशाच प्रकारे खांडवी बनवून नैवेद्य अर्पण करा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।